आणि वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे। ओबीसी बचाव आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना आज अतुल सावे भेटणार आहेत। अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आंदोलकांची भेट घेणार होते, मात्र आता राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून अतुल सावे हे संविधान चौकातल्या ओबीसी आंदोलनकर्त्यांच्या मंडपामध्ये भेट देणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर पेटलेलं हे आंदोलन आपण बघतोय। ओबीसींचं अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आपण पाहिलं होतं विखे पाटील यांनी भेट दिली आणि आता तशा स्वरूपाची फडणवीस स्वतः दाखल झाले नागपुरात, तरी भेट घेणार नाहीत असं कळतंय। काय नेमकं कारण? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण सुरू आहे त्याचा 6वा दिवस आहे, पण हे उपोषण मागे घेतलं जाणार नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघानं जाहीर केलं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे म्हणाले होते परवा की उपोषणाची आता आवश्यकता नाहीये, कारण की सरसकट कोणालाही प्रमाणपत्र ओबीसीचं मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला दिलं जाणार नाही। बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माझ्यासोबत आहे, त्यांना विचारूया की आज फडणवीसांच्या येण्यासंदर्भात काही अद्यापपर्यंत हालचाली नाहीये। फडणवीस तुमच्या मंडपाला भेट देणार आहे का साखळी उपोषणात? नाही, फडणवीस साहेबांतर्फे काल आम्हाला मेसेज मिळाला की या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे त्यांच्या शिष्टमंडळासोबत आज आमच्यासोबत चर्चा करायला या ठिकाणी येत आहेत आणि दुपारी अंदाजे 12 वाजता ही आमची चर्चा या ठिकाणी सुरू होईल। आणि आम्ही ज्या 14 मागण्या सरकारला सादर केलेल्या आहे त्या 14 मागण्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्यावरती सरकारकडनं आम्हाला कसा काय प्रतिसाद मिळतो त्याच्यावरती आमच्या आंदोलनाची पुढील दिशा आज आम्ही चर्चेनंतर ठरवणार आहोत। एक आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहे, ओबीसी मध्ये फूट पडलेले आहे। नागपूरमध्ये सुद्धा 2-3 आंदोलन आहे, वर्धेत आंदोलन झालं, भंडाऱ्यात आंदोलन झालं आणि जवळपास 2 कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळेल असं हरिभाऊ राठोड आणि बाकीचे लोक जे आरोप करू लागले। सद्यस्थिती काय? ओबीसीच्या आंदोलनात फूट पडली का? ठिकठिकाणी शकलं पडली आहे आंदोलनात सुद्धा? नाही, फूट वगैरे हा शब्द प्रॉपर नाही आहे, योग्य नाही आहे। कारण मी नेहमी म्हणत असतो की 400 जातीचा समूह असलेला हा 60% जनतेचा ओबीसी समाज आहे, प्रवर्ग आहे आणि त्याच्यामुळे जेवढ्या जाती जेवढी जास्त संख्या तेवढी जास्त संघटन राहणं हे साहजिक आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघटनेचं हे आपापलं मत असते। सर्व संघटनांनी एकाच झेंड्याखाली येऊन आंदोलन करावं हे काही अपेक्षित नाही आहे आणि म्हणून प्रत्येक संघटना आपापल्या विचाराने आपापल्या पद्धतीने जसं शक्य होईल तशा प्रकारे आंदोलन करून आमच्यावरती कुठलाही अन्याय होऊ नये ही भूमिका घेतात, ती स्वागतार्ह आहे। आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही महत्त्वाचा केलेला आहे की म्हणजे आमचे आंदोलनकर्ते सुद्धा म्हणजे समोरचे आणि आमचे काही ओबीसी नेते सुद्धा हा जो चुकीचा गैरसमज मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये सातत्याने निर्माण करत आहेत की 2 कोटी लोक मराठा कुणबी झाले आणि ओबीसी मध्ये आले 2 कोटी। माझा त्या सर्वांना प्रश्न आहे, मी वारंवार प्रश्न करत असतो त्यांना की तुम्ही हा 58 लाख नोंदीचा आकडा आणि 2 कोटी जे वारंवार म्हणता ज्याच्यामुळे समाजाची दिशाभूल होते आहे तो आणला कुठून? शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधून काढल्या हे मला पण मान्य आहे, पण त्या 58 लाख नोंदी कुणाकुणाच्या आहेत हे कधी आरोप करणाऱ्या एकाने तरी शोधून काढले आहे का? सर्व विभागीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये ही माहिती उपलब्ध आहे। सर्व नेत्यांना माझी कळकळीची होती की त्यांनी सर्व विभागीय कार्यालयातली माहिती मिळवावी आणि त्याच्या अभ्यासाअंती हे बोलावं। आम्ही अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये 99.99% नोंदी ह्या पिढ्या ज्यांच्या याच्यावर नोंद आहे, ज्यांनी ऑलरेडी प्रमाणपत्र वर्षानुवर्षापासून घेतलेले आणि ज्याचा ते लाभ घेत आहे अशा लोकांच्या। सर, छगन भुजबळांचा आरोप आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये तेही काही समाधान दिसत नाही फार, तुमचं काही बोलणं झालं का? नाही, साहेबांचं काल मी प्रेस कॉन्फरन्स पाहिली, साहेबांनी काल स्पष्ट याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आता हे सध्या गणपती विसर्जनाचे वगैरे दिवस आहे, त्याच्यामुळे वकील लोकांशी चर्चा करायला तेवढी पुरेशी वेळ मिळालेली नाही। सोमवार मंगळवारपर्यंत सर्व ज्येष्ठ विधी तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्यावर अन्याय झाला का याचा अभ्यास ते करणार आहेत आणि त्याच्यानंतर ती भूमिका मांडणार आहेत। त्यांनी काल आवाहन केलं की सर्व उपोषणकर्त्यांनी किंवा आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलनं थांबवावे। काय आज आमचं सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा आहे, आमच्या ज्या 14 मागण्या आहेत
त्या 14 मागण्यावरती आमचं सविस्तर चर्चा झाल्यावर जर आम्ही समाधानी झालो तर आम्ही नक्कीच आमचं उपोषण आज मागे घेऊ. छगन भुजबळांनी म्हटलंय की आता उपोषणाची आंदोलनाची फारशी काही आवश्यकता नाही. ओबीसी जे तुम्ही लोक बसल्यात वेगवेगळे आंदोलन करतायत, ओबीसी महासंघ असेल किंवा इतर संघटना आहे, त्याची आवश्यकता नाही. छगन भुजबळांचं आव्हान आहे. नाही, ते त्यांचं आव्हान बरोबर आहे, योग्य आहे, पण आमचं आंदोलन एका मागणीसाठी नाही आहे. एका मागणीसाठी जर आमचं आंदोलन असतं तर मी नक्की कालच गुंडाळलं असतं. परंतु उर्वरित ज्या 13 मागण्या आहे त्या 13 मागण्यांच्या संदर्भात सरकारचं प्रतिक्रिया बघून नंतर आम्ही आमच्या आंदोलनाची भूमिका ठरवणार आहोत. आपण बघू शकतो राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हे 6वा दिवस आहे, त्यामुळे अतुल सावे 12च्या सुमारास तिथे पोहोचतील. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण.